आज आपण पोचलो आहोत कॅनीला आणि हे एक इराणी रेस्टॉरंट आहे. तर चला जाऊया. एक ये चिकन बटर चिकन सँडविच सादा. कौन सा अच्छा है? बटर चिकन अच्छा है कि चिकन टिक्का अच्छा है? हाँ चिकन टिक्का अच्छा है। हाँ ठीक है, तो चिकन टिक्का कर दो. और कीमा नॉर्मल कर दो या फ्राई कर दो? कीमा ना कौन सा अच्छा है? फ्राय अच्छा रहता है, पर एक फ्राय एक नॉर्मल हो. देखो आप. हां मग असं करा ना, एक कसं करेल, एक नॉर्मल एक फ्राय करूया. ठीक आहे एक. अच्छे पाव करता. हां चलो. हा नॉर्मल वाला है, फ्राय नहीं है. सँडविच मागवलं आहे, चिकन टिक्का सँडविच आहे, ग्रिल केलं आहे. आणि जर तुम्ही मटन लवर असाल तर तुम्ही नक्की इथे किमा खायला नक्की विजिट करा. दोन्ही पण आईस्क्रीम सोडा आम्ही मागवला आहे. मस्त आहे. कॅनीमधून नंतर आम्ही आलो होतो पप्पू ज्यूसवाल्याकडे आणि हे बॉम्बे साईडला आहे आणि रमजानमध्ये तर हे फुल डे फुल नाईट चालू असतं. तर इथे आम्ही फेमस असलेलं ह्यांचं जे कोकोनट फ्लेवरचं आहे, टेंडर कोकोनट फ्लेवरचं दिलवाले, ते आम्ही ट्राय केलं आणि खरंच हे खूप वर्थ आहे, खूप टेस्टी आहे. म्हणून इथे खूप दिवसांनी आम्ही ऑलमोस्ट 1 इयरने पुन्हा इथे ह्या लोकेशनला व्हिजिट केली. जर तुम्ही बॉम्बे साईडला असाल तर ह्या लोकेशनला नक्की व्हिजिट करा. जर तुम्ही बॉम्बे साईडला आला तर कॅनी आणि पप्पू ज्यूसवाल्याला नक्की भेट द्या. खरंच तिकडचा मटन खिमा एक नंबर आणि पप्पू ज्यूसवाल्याकडे हे जे टेंडर कोकोनट दिलवाले आहे ह्याची टेस्ट कमाल आहे. तर डेफिनेटली तुम्ही असाल बॉम्बे साईडला तर नक्की ह्या आउटलेटला व्हिजिट करा आणि मला फीडबॅकमध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचा एक्सपिरियन्स नक्की सांगा.